नमस्कार मैत्रिणींनो, पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात आपल्याला संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी काहीतरी खायचं आहे, काहीतरी छान छान बनवायचं आहे. तर मी आज बनवणार आहे मसाला पाववडा. चला, तर सगळ्यात पहिले आपल्याला त्यासाठी लागणार आहे पुदिना चटणी. तर पुदिना चटणीसाठी मी घेतलेला आहे पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, छोटंसं अद्रक, थोडंसं लसूण, जिरे. हे मी आता मिक्सरला लावून आधी पुदिन्याची चटणी करून घेते, मग नेक्स्ट स्टेप तुम्हाला सांगते. चवीप्रमाणे मी पुदिना चटणी आपली तयार झाली आहे. इकडे चिंचेची चटणी माझी ऑलरेडी रेडी होती, पाव आणून ठेवले आहे. आपला मसाला पाव आहे, त्यामुळे आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे थोडी कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, थोडेसे अद्रक, हिरवी मिरची, अगदी अर्धा चमचा ओवा, बडीशोप, धने, जिरे. हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आपलं वाटण वाटून झालं आहे. मी 1-1.5 वाटी बेसन घेतलं आहे, त्यात आपण हे वाटण टाकून देऊयात. पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चिमटी, अगदी 1 चिमटी असा सोडा. आता हे आपण सगळं पाणी घालून मस्त छान बीट करून घ्यायचं आहे. हे छान मस्त बीट करून झालेलं आहे. खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही. चला, तर आपण मसाला पाव तयार करून घेऊयात. 1 पाव घ्यायचा आहे, त्याला आतून असं थोडंसं हे करून घ्यायचं आहे. पूर्ण नाही कापायचं आहे. पावाला असं मध्यभागी आपण छान थोडीशी, अगदी थोडी अशी पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे. थोडीशीच लावायची, थोडी चिंचेची चटणी लावायची आणि पाव आपल्याला इथंच बंद करायचा आहे. आणि आपल्या ह्या घोळमध्ये आपण त्याला बुडवून घेणार आहोत. तेल तापत ठेवलेलं आहे. आणि हा मस्त जाणार आहे आता गरम तेलात. दुसरा पाव पण लगेच करून घेऊयात. ते थोडे लावायचे आहेत. थोडी चिंचेची चटणी आणि पाव पूर्णपणे बंद करायचा. मस्त बेसनात असं छान बुडवून घ्यायचं. मस्तपैकी गरम तेलात तळायला सोडायचं. खूप सुंदर होत आहेत. वा वा, पाववडी अतिशय सुंदर झाली आहे. मस्तच मुलांची गर्दी सुरू झाली आहे. चला, आता आपण पटकन त्यांना सर्व करूयात. आज आपण मसाला पाववडा केल्यामुळे आपण हा मेयोनीज आणि सॉससोबत खाणार आहोत. तर चला, प्लेट रेडी झाली आहे. मसाला पाव वडा आवडल्यास, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.